आयला काय एवढं असतं रे त्या देवराईत. नाही पण असं एवढा किती देवराई आहेत महाराष्ट्रात. मला ना बघायचीच आहे देवराई. हे आपण सगळेच बघूया. देवराई ऐकलं होतं म्हणजे ते देवासाठी राखून ठेवलेलं जंगल ना, मग ते कसलं असतं आज जरा बघूयाच आपण. नाही पण ती देवराईचा रस्ता सापडलाय का नक्की? हे बाहेर साखळीचा रस्ता सापडलाय का कुठे? अरे विचार की त्यांना कोणाला तरी. हो आजी, हो आजी, बनत कसं जायचं? हो गावात जायचं, गावात. आणि त्या मोरल्या शेवटच्या टोकावर गेला का नाही तिकडं गावात की वरता असा वरता कुरास रस्ता त्या घरापाशी फिरलाय. त्या रस्त्याने नेमका दारात जाते बनात वाट. म्हणजे आता ही गाडी जाते ना? हा हा जाते. गावाचं नाव काय? बाहेर साकडं. बाहेर साखळं. हो. आणि बनात काय आहे? बहिरी बाबा. बहिरी बाबा. हो. बहिरी जानूबाया बहिरी देऊळ आहे तो. हो देऊळ दांड ग देऊळ आहे बघा की तुम्ही. आणि बन केवढं आहे ते. होय. हो ते बघा त्या टोकावर ते टावर दिसते का नाही त्याच्या सामने खाली आलं ते तिथं. तो मोठा टावर दिसतोय का? हा त्याच्या सामने तिथं आलं खाली. तुमचं नाव काय? माझं नाव खासाबाई. खासाबाई बबन पवार. अरे वा. खासाबाई कुठलं गाव? मूळचं गाव कुठलं? हेच की लग्नाच्या आधी. लग्नाच्या आधी मराठवाडी. कुठे आलं मराठवाडी? त्या बाजूला. होय. मराठवाडी धरण. होय. आणि मालक काय करतात आता? मालक माझं म्हणजे आता या सरकारतर्फे मेंबर झालं. ते कसलं मेंबर असं आपलं ह्या सोसायटीत. होय. आणि लग्न कधी झालं तुमचं? माझं लग्न झालेलं आहे. माझे आता नातू माझा 10वीला आहे. म्हणजे लग्न तुमचं झालंय कसं काढणार? तुमचं वय काय आता? माझं वय बाया मी कशाला बघितलंय. कशाला बघितलं? पण मग बनात लग्न झालं किती वर्षाचं असताना लग्न झालं? मी लग्न होऊन 2 वर्षानं माझं पोर राहिलं. पण म्हणजे 14 वर्ष झालं असेल लग्न. आणि आता पोरगा किती वर्षाचा आहे? नातू किती वर्षाचा? नातू 10वीला आहे. हो वय काढणं अवघड. बरं तुम्ही आला तेव्हा बन कसं होतं? मी हाय अशीच हाय. मी म्हणजे नांत्यात म्हणजे आता हे शेतनं आमची भारसाकड्याची गुरेढोरात चरायची तर ते लय वर्षाचं बन. पण तेव्हा कसं होतं ना आता कसं फरक काय झाला? दांडग बनून आता पडत गेलं म्हणजे झाडं मोडून पडत गेली. तर तोडली नाही ना कोणी? नाही काटूक नाही. जाळण्याला आणू देत नाही. तर कोण? गाववाले. होय ना. पूजा बिजा होती का? होळी पूजा होती का तिथं? पूजा होती. आणि आता जत्रा येईल बघा. जत्रेत काय असतं? जत्रेत म्हणजे मोठी दुकानं येतात. पण बनात काय होतं? बनात आतमध्ये आत पालख्या बिलक्या असं फिरतोय. हो. अच्छा. कधी यात्रा असते? जत्रा म्हणली यात्रा बघा आता येईल. आता किती थोडं दिवस राहिले असेल, 10-12 दिवस राहिले असेल. मग यात्रालाच येतो मग तेव्हा सगळं माहिती पडेल. खासाबाई बबन पवार. खासाबाई बबन पवार. ठीक. काय करते काम? मी हे कांदा खुरपते. होय. कांदा खुरपते. इथंच गावात घर आहे माझं? गावात घर आहे. आणि इथं मी राहायला असते. इथं माझी गुरं आहेत. कुठलं काय काय गुरं? म्हशी आहेत, बैल आहे, एक रेड आहे, एक गाय आहे. रेड्याचं नाव काय? रेड्याचं नाव सोन्या. सोन्या. आणि बैलाचं? भारत. सोन्या. आणि म्हशीचं एकीचं काळी, एकीचं सुकरी, एकीचं गुदी. असं असली काय नाव आहेत की असू द्या. बरं आता मुलं किती तुम्हाला? 2च. 2च मुलं आहेत मला. एक मुलगी आणि एक मुलगा. ती मुलगी इथं दिल्या गाणामध्ये खाली. मग ती इथंच मी आडम आहे. आणि मुलाचं नाव काय? मुलाचं नाव बाबासाहेब. होय. ठीक आहे. मुलगीचं नाव सुरेखा. होय. जेवण बिवण झालं का? हो झाले की. काय केलं आज? आज मी भाजी केली होती. ते गेले ते लोकांची लाकडं तोडायला. इथं मक्कत आणल्या होत्या त्या 2-3 बायका आम्ही. हो तर त्या म्हणल्या आम्हाला पैसे देऊ नका, आम्हाला एक कटर आहे. कटर लाकडं कापायची. मग ती लाकडं कापाय गेले ते. हो. एक जुनीची काल इथं कापली तर वर, आणि एक जुनीची खाली आज म्हणलं म्हणजे उद्या म्हणलं आपल्याला करू इथं. हो. बरं एखादं होळीचं किंवा झिम्म्याचं किंवा असं एखादं गाणं म्हणता का?
हा हा, बघ बघू या परत तुम्ही हो. मग आठवण ठेवा मी परत येतो. हो या या आम्ही बनात जाऊन देवाच्या पाया पडून येतो. या या मी इथले येळे कामटीचं सातारवरून आमचं खाल्ले मेढा साईडला हा हा ते कंदेर धरणाच्या बाजूचं आमचं गाव तिकडं कामटी. मी येतो ना मग तुम्ही गाणं म्हणा. हो हो म्हणून. सूर्यकाचे मिस्टर काय करतात? सुरेखाचे मिस्टर हे जे व्हायचं बघा पवनचं किंवा वर वर हो ठीक आहे ठीक आहे मी येतो परत. हो इथं 5-10 मिनिटं जाऊन चहा द्या. देणार की देणार चालेल मग तुमच्या पाया पडायचे मला. देणार नका माझ्या पाया पडा. मी माझ्यापाशी कुठली बी लोक आले अचित येतात त्याला मी तांब्यातनं पाणी मेन म्हणजे तांब्यातनं पाण्याची हा कृपा. ठीक आहे ठीक आहे. कुठला माणूस कुठं येळं नाही येत. तुम्ही हो. काय माझ्यात रोज येऊन बसणार आहे का? ह्याचं नाव काय? ते बारका आहे आणले काल इथनं कॉलेजात. बर बर माझं मोठं होतं ते वाघाने खाल्लं. बर बर ठीक आहे आलो. हो या मग 2-3 गाणी म्हणा मी रेकॉर्ड करतो. हो, हो, या. इकडेच होती बा. ही जी लाकडं पडली ती जाळायला बिळायला कोणी नेतं का? ही लाकडं इथली जायला नेत नाहीत कारण बाहेर कुठचे लोक गावातली नेत नाहीत. कारण इथली देवाची लाकडं देवाला जाऊ शकतो आपण. समजा होळीला जाऊ शकतो किंवा देवाचा काही कार्यक्रम आला तर जाऊ शकतो. कारण हे आपल्या लोकांना अलाउड नाही बाहेरच्या गावातल्या लोकांना. ही तर चोरायला कोणी बाकीचं येत नाही. इथं कोण चोर बिर येत नाही. आंबा फळं बिळं आली तर ते आली तरी खाऊ शकतो त्याचं काही नाही. आंब्याचं वगैरे फक्त तोडायचं नाही तर काय. हो लाकूड तोडायचं नाही. इथलं लाकूड गावातल्या माणसाने घेऊन जायचं नाही. आणि बन ह्याला बन का बोलतात? त्याला बन भैरवनाथ बोलतात. बन भैरवनाथ. अच्छा बन भैरवनाथ ती किती जुनं आहे रे? हे भरपूर काळातला जुन्या लोकांच्या काळात नाही. होय हे कुठलं बन भैरवनाथ? भैरवनाथ मंदिर भारतात. पण आता तुम्ही गावातली पोरं सगळी इथं खेळायला येतात ना? हो इथं खेळायला. पण मग मला काय म्हणायचं आता तू ज्योतिबा इकडे हे काम करशील का? तुम्ही सगळ्यांना घेऊन या आणि पहिले प्लास्टिक एकत्र सगळं गोळा करा. हे दुसरं कोण टाकायला आलंय का? नाही ते पुजाऱ्याचं काम आहे. ते पुजाराला काय बोलवू नको आहे का पुजारी? नाही तो आता नाही ते बाहेर गेला. त्याला बोलवायला आम्ही गेलो तो पण नाही. पण त्याचंच काम येतं. देवाच्या वस्तू सगळ्या इथेच बॉटल म्हणा तेल आणतात बॉटलमधून किंवा कापूर म्हणा हार म्हणा काय म्हणतात इथं टाकतात. पण ते चुकीचं आहे. ते कुंडी पाहिजे होती त्याच्यासाठी पण ती कुंडी त्यांनी केली नाही. बरं तुम्ही करा त्याला सांगा. सांगतो मी सांगितलं म्हणून सांग. काय एवढं देव भारी देवाच्या बाहेर कचरा टाकतो. आपण तरी आपल्या दारात टाकतो का कचरा? नाही टाकत. आणि हे बन भैरवून लाखो गाव एवढं मानतो आणि त्यांनीच देवाच्या दारात कचरा. ते चुकीचं आहे. ते कचरा टाकला नाही पाहिजे. आणि आम्ही सांगतो सर त्यांना. बरं का तुझं नाव काय? शरद तुकाराम पवार. करशील ना तू बरोबर? हा करतो. सगळ्या पोरांना बोलव नाव कचरा काढा. देवाला पाया पडून सांगा आम्ही कचरा काढणार. इथलं प्लास्टिक काढून टाकलं पाहिजे. इतकी जुनं आता हे बघ आंब्याचं झाड किती वर्ष जुनं असेल हे? हो बघ जुन्या काळातला माणूस. जुन्या काळातलं म्हणजे जवळजवळ 200-300 वर्ष जुनं आंबे दिले असतील तुमच्या गावातल्या लोकांना. दिले असेल का? आई वडिलांनी आजोबांनी सगळ्यांनी खाल्ले असतील. तर आपण हे सांभाळलं पाहिजे का नाही? हो मग तुम्ही तुमची लक्षात तुम्ही तुमची किती पोरांची गँग आहे तुमची? पोरं जास्त आहे. जास्त आहे म्हणजे सध्या आता मुंबईला येतं आणि मी गावाला येतं. इथं किती असतील आता? 10-12 असतील. मग 10-12 पोरांना घेऊन या म्हणा आपणच तयार करू. पुजाऱ्याला म्हणावं त्याच्या पुढे टाकलं तरी याद राहा. बरोबर. आणि तुम्ही त्या पुजाऱ्याला घेऊन सगळे एकत्र काढा. ठीक आहे? महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या बहारसाखळ नावाच्या गावात आलेलं आहे. बहारसाखळमध्ये जी जुनी सगळ्यात देवराई आहे त्यातली एक सुंदर देवराई इथे आहे. आणि चंद्रकांत साळुंके हे त्यातले सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे गवताचे शास्त्रज्ञ आहेत. ते गवतांच्यासाठी ते जगभरात शिकवायला जातात. तर त्यांच्यावर आलो आपण ह्या देवरायांविषयीबद्दल जरा त्यांच्याबद्दल माहिती विचारू.
तर तुम्ही मला सांगा की देवराया कुठून सुरू झाल्या, कशा सुरू झाल्या आणि काय प्रोसेस आहे? देवराईची इजिप्तमध्ये नव्हते सुरुवातीच्या. त्याच्यानंतर युरोपमध्ये सुद्धा देवराय होत्या, पण ते काला त्याच्यामध्ये नष्ट होऊन गेल्या. आणि जपानमध्ये सुद्धा श्राईन म्हटलं जातं, म्हणजे ते सॅक्रेड ट्रीज, पवित्र वृक्ष अशा अर्थाने. मोरोक्कोमध्ये सुद्धा, आफ्रिकेच्या देशामध्ये सुद्धा त्याच्या नोंदी आहेत. भारतामध्ये ज्या नोंदी आहेत ते पहिली नोंद आहे ती ब्रँडिसची आहे. ब्रँडिस त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे. अच्छा अच्छा. आणि ते 1897चं आहे. आणि पूर्ण भारताची नोंद आहे ती एक मल्होत्रा म्हणून 2007ला त्यांनी सॅक्रेड गुरुज ऑफ इंडिया म्हणून पुस्तक एकत्र केलं ते. अच्छा. आणि त्याच्यामध्ये साधारण 13,200च्या दरम्यान त्या नोंदी आहेत. पण असं समजलं जातं की साधारण 1 ते 1.5 लाख भारतामध्ये देवरा असाव्यात. एवढा मोठा नंबर आहे तो. आणि त्याचं प्रमाण हे दक्षिण भारतामध्ये जास्त आहे. हिमाचल, मेघालय ह्या त्याच्यामध्ये सुद्धा आहेत. आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावानं देवराई ओळखलं जातात. आता महाराष्ट्रामध्ये देवराई, देवरहाटी, रहाटी अशी बरीच नावं आहेत. त्यानंतर आत्ताच म्हणजे अगदी ताजं पिक्चरचं उदाहरण म्हणजे कंतारा. कंताराची जी दाखवलेलं आहे ती साधारण देवराईचीच त्याला पार्श्वभूमी आहे. आणि हिमाचलमध्ये देवभूमी असंच त्याला म्हटलं जातं. आणि आत्ता विषय चर्चेला याचं कारण म्हणजे राजस्थानची ते ओरान म्हणून जी देवराई ओळखले जाते ते हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये झालेली केस आणि त्याचा आलेला निकाल. पण निकाल काय दिलाय? कोर्ट आता डिसेंबर 2024ला सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की देवराईचा जो दर्जा आहे तो फॉरेस्टचा दर्जा त्याला द्या. आणि त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी ॲक्ट आहे, त्यातलं 36C जे कलम आहे त्याच्यामध्ये कम्युनिटी रिझर्व्ह म्हणून ह्याला स्टेटस द्या. म्हणजे गावाची थोडक्यात ते एक सामूहिक जबाबदारी असेल आणि ते प्रोटेक्टेड एरियाचा स्टेटस द्या. आता देवराईचं मुख्य दुर्दैव कुठलं आहे तर देवराईच्या प्रॉपर नोंदी नाहीत. आणि देवराईचं जे कब्जा असेल किंवा जे काही नोंदी आहेत ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे आहेत. आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये पडीक जमीन अशी त्याची नोंद आहे. आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे फॉरेस्टच्या अखत्यारीमध्ये हे येत नाही. आणि मेन अडचण तिथं आहे की देवराईला तो दर्जा काय नाही. आणि दुसरं अडचण म्हणजे देवराईंचा अभ्यास फारसा झालेलाच नाही, वस्तुस्थिती आहे. ताबडतोब डिसिजन घेतला पाहिजे की पडीक जमीनची देवराई हा त्याच्यावर नोंद करायला पाहिजे. दुसरी गोष्ट ह्याच्या फक्त रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडेच अधिकृत नोंदी आहेत. आणि पूर्वीपासून त्या नोंदी फक्त पुढे येत गेलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1081 वनस्पतीची नोंद आहे. तो सुद्धा एक PhDचा थेसिस आहे, मिस्त्री म्हणून 1981चा. तो पब्लिश झालेला नाही. पण 1081 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. आणि 660 नुसत्या त्या 814 देवरा आहेत. साधारण 1500च्या थोडंसं वर हेक्टर एरिया येतो. म्हणजे देवरा एका जिल्ह्याचंच रिप्रेझेंटेशन करते. म्हणजे इथल्या वनस्पती, इथले प्राणी, इथले पक्षी ह्यांचं हे घर आहे. ह्यांना बाहेर जायची गरज पडत नाही. त्यामुळे हे बेटासारखं ह्याला दर्जा असतो. आणि ही जंगलं ही वर्षानुवर्षाची आहेत. दुर्दैवानं हे सगळ्या अंगांना अभ्यास व्हायला पाहिजे तसा अभ्यास झालेला नाही. म्हणजे हिस्ट्री असेल, अँथ्रोपॉलॉजी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सगळे. पण ह्याच्यामध्ये तज्ज्ञच मुळात फारसे नाहीत. आणि तज्ज्ञ असले तरी एकत्रित अभ्यास झाला नाही, त्याचं दुर्दैव आहे. शासनाकडे याचं काहीच नोंद नाही. शासनाकडे फक्त रेव्हेन्यूमध्ये देवराई आणि त्याची नावं आणि पडीक जमीन त्याचा दर्जाच आहे. जमीन गायरान जसं आपल्याकडे असते तसं या दर्जा म्हणजे हे संरक्षित क्षेत्र किंवा असं काही त्याचा उल्लेख नाही. त्याच्यासाठी काही कायदा नाही, काय नाही. देवराईसाठी काही कायदा सेंट्रलमध्ये पण नाही, कुठंच नाही आहे. आणि 2011 साली एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. आधी तो पर्यावरण विभागाचाच आहे, मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंटचाच आहे. आणि त्याच्यामध्ये साधारण महाराष्ट्राचे जे आहेत ते साधारण 2587 काहीतरी महाराष्ट्राचे जिल्हा वाईज त्याच्या नोंदी आहेत. देवराई 2820 आहेत. 2820च्या नोंदी आहेत देवराईच्या. आणि तो सुद्धा डेटा कदाचित त्या रेव्हेन्यूकडूनच त्यांनी कलेक्ट केला असावा. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जिल्हा वाईज त्याची नावं आणि त्याचं क्षेत्र आणि जिथं जे तिथलं दैवत असेल त्याचं नाव अशा त्याच्या नोंदी आहेत. आणि हा फार मोठा विषय आहे की सगळ्या बाजूने त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे नैसर्गिकरित्या तयार असलेलं जंगल आहे, जे तुम्हाला मानवाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत हे निर्माण करता येत नाही. आणि त्याच्यामुळे इतिहास फार मोठा आहे. इतिहासाच्या नोंदी ह्याच्या फारशा मिळतच नाहीत. म्हणजे शासनानं पहिला ह्याला प्रोटेक्टेड एरिया. हो.
आणि त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आता हे सीतेचा अशोकाची झाडं रत्नागिरीच्या देवरायात आम्ही बघितली आहेत. चांद कोता म्हणून एक वनस्पती असते ती देवराच्या बाहेर येतच नाही आणि ती औषधी पण आहे. म्हणजे ICT मुंबईला मी सॅम्पल करून त्या सरांवरच्या हे रिसर्च पण केलेला होता. तिथले लोक त्याचे बिया डायबिटीससाठी वापरतात, त्याचे सुपारीसारखं हे करून. पण त्याचं चिक अतिशय विषारी असतो. म्हणजे एका झाडाचं चिक विषारी आहे की जे तुमचं हार्टचं पंपिंगच थांबवल, पण त्याच्या बिया मात्र हे असते औषध. आणि एवढं उंच झाड की तुम्हाला 4-5 किलोमीटर उंचावर दिसेल की ते देवराई तिथे आणि ते झाड वरते. आणि जे बर्ड्स आहेत आपले मलबार, तो काय ते हॉर्नबिल, त्याचं ते झाड आहे, कारण ते उंच ठिकाणी निवडलं. निटम म्हणून एक वनस्पती आहे, ते अशा पद्धतीनेच वाढते. आणि हे सुद्धा जिथं अशा देवरा आहेत तीच त्याचं लोकेशन आहे. म्हणजे आता देवराचं वैशिष्ट्य काय, तर आपण जिथं बसलोय हे सगळं फॉरेस्टचे एक ठराविक उंचीला हे असते, झाडांची अशी वरची कनपी असते, त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश कमी येतो आणि ह्याच्यामध्ये मग असे टप्पे असते, त्याला आम्ही स्टोरी म्हणतो, जसे आपले मजले आहेत. आता ते ही झाड त्या ठराविक उंचीला जाणार, त्याच्या खाली दुसरं, त्याच्या खाली तिसरं. त्यामुळे हे कॅनप, हे स्टोरी जे आहेत त्या स्टोरी अंडर स्टोरी असं त्याची रचना असते. आणि हे वेल तुम्ही बघितलं, हे वाढताना त्याला तेवढी ताकदीची झाडं पण लागते, दुसऱ्या झाडावरती वाढत जात. गारबीज म्हणून जी वनस्पती आहे गारंबी, ती सुद्धा अशा ह्यालाच वाढते. आणि गारबीचं वैशिष्ट्य आहे की ते झाडावरनं 2-3 किलोमीटर वरनं स्प्रेड होत जाते. रोज 1 फूट वाढतं ना? हा, म्हणजे आता ते काय त्याला, हो मला डोले सर म्हटले होते रोज 1 फूट वाढतं ते. त्याचं जे हे आहे म्हणजे पसरायची जी आहे ते वरच्या ह्याच्यावरून ते पसरत, ती अशी एवढी भली मोठी शेंग असते त्याची, शेंग असते आणि त्याचा खोड असं पिळल्यासारखं असतं आणि त्याच्या एवढ्या बिया असते. त्या बियाची भाजी खाल्ली आम्ही परवा. हो, भाज्या खातात. आणि आपल्याकडे अजून ते वैद्य विकायला येतात गावोगावी. ते एक अंधश्रद्धा आहे की त्याच्या बियाची माळ करायची आणि गळ्यात घालायची गुरांच्या, म्हणजे त्याला भूतबाधा होत नाही. चांगलं आहे की मग. आणि कर्नाटकमध्ये त्याच्या नोंद आहेत की त्याचे साल हे सर्पाच्या ह्यासाठी वापरले जाते, पॉयझनसाठी. कारण आता हे देवऱ्याचं दुसरं वैशिष्ट्य कसं आहे की आता आपण ज्या ठिकाणी आलोय तिथे याला रस्ताच नाही. यांना दवाखान्यात जायचं म्हणलं तरी एक 5-6 तासाचा कालावधी जाईल. मग इथले जे लोक आहेत त्यांना हे औषधाचं एक मोठं केंद्र आहे. हे स्टोअर हाऊसच आहे मेडिसिनल प्लॅन्टचं. दुसरं स्टोअर हाऊस आहे NTFP, ज्याला म्हणतो आम्ही नॉन टिंबर फॉरेस्ट प्रॉडक्ट. म्हणजे लाकूड हा विषय सोडून, जसं आता ह्यानं फळं दाखवली ते, तशा वस्तू इथं उपयोगाला येऊ शकतात. आणि कोकणामध्ये तर अशी पद्धत आहे की जवळपासचे जे वैद्य आहेत ते देवराईवरती अवलंबून आहेत, तिथल्या औषधांचा हे उपयोग करतात, कारण दुसरा सोर्सच नाही त्याला. आता काही ह्याच्यातल्या कोकणातले आम्ही देवराई बघितलेत, लिया म्हणून वेल असाच वाढतो मोठा, त्याची खाली ट्युबरस रूट्स असतात, ते रानडुकराचं खाद्य आहे. आणि रानडुकर तिथं असल्यामुळे तिथं वाघ बिबटे पण आहेत. म्हणजे ही जी सोय आहे का, म्हणजे त्याची सगळी ती त्या ह्याच्याशी निगडीत असते. शेकुरू आपलं जे हे आहे जॉईंट स्क्वेलर, ते त्या फणसवळी म्हणून ह्याच्यामध्ये आहे. आणि काही देवराई ॲक्च्युली देवराई आहेत तिथं, पण त्या रेव्हन्यूच्या रेकॉर्डला नाहीत. अशा काही देवराई आहेत. आणि काही देवराई ते रेकॉर्ड दिसतंय की तिथं 10 एकरची देवराई आहे. आता आम्ही अभ्यास केला, तिथं फक्त मंदिर राहिले, एकही झाड तिथे शिल्लक नाही. त्यामुळं आता परत, म्हणजे याचा अर्थ शासनानं ताबडतोब सगळ्या देवरायांना प्रोटेक्टेड एरिया, हेरिटेजचा दर्जा दिला पाहिजे. आणि ज्या नोंदी नाही त्या नोंदी करायला पाहिजे. ज्या होत्या तिथलं अतिक्रमण होऊन नष्ट झाल्या, सगळीकडे असं व्हायला लागेल ना, तर ते व्हायला नाही म्हणून ताबडतोब शासनाने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे आणि काहीतरी रूल काढला पाहिजे, कायदा काढला पाहिजे.
मगाशी साळुंखे सरांनी सांगितलं की ह्या देवराया इतक्या जुन्या देवराया आहेत की त्याच्यामध्ये काही झाडं म्हणजे वडाच्या जातीतली काही झाडं जी आहेत हे झाड हे फक्त देवराईतच येतं आणि ते इतकं वर्ष वाढत राहिलेलं असतं की अशी संपत्ती परत मिळणार नाही. अशी संपत्ती सगळी जपली पाहिजे. अशाही सह्याद्री देवराई महाराष्ट्रात 2800 त्यातल्या भारतात त्यातल्या 2200 फक्त महाराष्ट्रात आहेत. हे सगळं आपण जपून ठेवलं पाहिजे कारण हे परत मिळणार नाही. मुख्य म्हणजे हे कार्बन सगळं ॲब्सॉर्ब करून ठेवतं आणि ते जपून ठेवतं. एवढी ताकद कोणाच्यात नाही है ना. आता इथून ह्याला जॉईंट ही झाले, इथून जॉईंट इथे खाली यायला झाले, इथूनच जॉईंट गेली ही इकडे पर्यंत जॉईन केली ह्याला. हे बघ डायरेक्ट इथूनही वर गेली बघा. डायरेक्ट ती तिथून तिकडे वर गेली, ती फांदी तिकडे गेली आणि ह्या फांद्या राहिलेल्या इकडे सगळ्या वर पाक गेल्या, सगळ्या वर पर्यंत गेल्या. म्हणजे ही ह्या झाडावर त्या झाडावर ह्या झाडावर गेलेली, म्हणजे त्या झाडावर गेली, इकडून इथं आली, इथून इथं गेली, इथून इथं आली आणि तरी ती वाढतेच आहे. केवढं मोठं वैभव हे का नजारा आहे का काय म्हणायचं. बापरे, भार सकाळी देवरायची. अरे बापरे, लय जोडे असे 5 वेळे मारायचे. 5 वेळा मारतात आणि मग देवाला बाबा नवस करायचा आणि मग मागायचं काय पाहिजे. भार साखळीच्या देवराईमध्ये एंटर करताना सुद्धा 2 अशी ही आंब्याची झाडं लागली. हे जणू काय इकडचे रामलक्ष्मण भाऊभाऊच इथं उभे आहेत आणि ते ह्या जंगलाला सांभाळत आहेत. तर भार साखळीच्या सर्व गावकऱ्यांना विनंती आहे तुम्ही ह्या देवराईची अशीच काळजी घ्या आणि हे देवराई महाराष्ट्राचं वैभव आहे, ते वैभव तुम्ही चांगलं सांभाळा आणि इथं कसली घाण करू नका, चांगलं राहू द्यात. महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी गोष्ट भार साखळीचे गावकरी करतायत, तर त्यांना धन्यवाद.